टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। संतोष देशमुख खून प्रकरणाची आज 6वी सुनावणी बीडच्या विशेष मोकोका न्यायालयात पार पडणार आहे। यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा दाखल झाले। दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, आज 6वी सुनावणी पार पडते, मात्र 6वी सुनावणी पार पडत असताना सुद्धा आरोपींवरती चार्ज फ्रेम होण्याची शक्यता नाही। आज नक्कीच चार्ज फ्रेम झाला पाहिजे आणि होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या संदर्भात माझं बोलणं देखील झालेलं आहे वकील साहेबांसोबत। आज 100% चान्स आहे की आज चार्ज फ्रेम होईल आणि तो झाला पाहिजे। दुसरीकडे आरोपींकडून डिस्चार्ज अर्ज केले जात आहेत आणि कुणी विष्णू चाटीन आता बीडच्या न्यायालयात ठेवण्यासाठी अर्ज केलेला आहे। जर असेच अर्ज होत राहिले तर या सगळ्या प्रक्रियेला खूप उशीर होईल असं वाटतं। यावर नक्कीच आम्ही वकील साहेबांसोबत चर्चा करून यावर नक्कीच एक चांगलं जो निर्णय पुढचा, जेणेकरून चार्ज फ्रेम लवकर झाली पाहिजे, हे आरोपी यांना लवकरात लवकर कशी शिक्षा होईल या संदर्भात आम्ही सगळं मायक्रो प्लॅनिंग करून हे आम्ही सगळं म्हणणं मांडणार आहोत आणि पुढील तसं त्यांनी करावं अशी आम्ही त्यांना विनंती देखील करणार आहोत। यापूर्वी उज्ज्वल निकमांनी एक अर्ज केला होता की आरोपींची संपत्ती जप्त केली पाहिजे, त्या अर्जावर सुद्धा सुनावणी होईल का? त्या संदर्भात सुद्धा आज सुनावणी होणार आहे आणि नक्कीच हे जे आरोपी आहेत त्या आरोपींची सगळी संपत्ती ही जप्त होईल। ही सगळी अवैध पद्धतीनं जे जमा केलेली माया आहे त्यांची आणि त्या मायेतूनच जे काही हे खून, दरोडे, अपहरण जे काही घटना होत्या तर नक्कीच त्याच्यावर कोर्ट आज निर्णय देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच संपत्ती जप्त होईल, या सगळ्या गोष्टी होतील। मात्र खून प्रकरणाला आता अनेक दिवस, अनेक महिने उलटून गेलेत, मात्र यातला एक आरोपी अजून सुद्धा फरार आहे। त्या अनुषंगाने काय मागणी असेल? आज कोर्टाची 6वी तारीख आहे आणि उद्या माझ्या वडिलांचं मासिक आहे आणि याचं आम्हाला दुःख वाटतं की आज देखील एक आरोपी फरार आहे। आमची अपेक्षा तर तीच आहे की जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर प्रशासनाने ताब्यात घ्यावं आणि यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन माझ्या वडिलांना तसंच अनेक जे लोक आहेत त्यांच्यावर अशा घटना घडल्या आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा। नक्कीच आज 6वी सुनावणी पार पडणार आहे, मात्र या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय घडतं आणि उज्ज्वल निकम नेमका काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही संपूर्ण सुनावणी पार पडत असताना आणखी एक आरोपी जो आहे तो कृष्णा आंधळे फरार आहे आणि उद्या 6वं मासिक देखील असणार आहे संतोष देशमुख यांचं। या अनुषंगाने आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं विशेष लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।